कोण? रेवलनाथ. बरोबर. यांचं घरचं कोण आहे? नाही मजाक ना बालू असू नको का, मजाक न चालला. उठायला असेल तुझ्याच मेंढ्याव. मग मला विचारायचं काहीतरी, यांच्या घरचं कोण आहे? तुमची शेती माहिती कुठे आहे? एका शेतीवर माशाचा क्यू होता का? मास पकडायची क्यू असतो हा? मास पकडायचा क्यू आहे का? त्या घरामध्ये तुम्ही अजून कोण कोण आहे त्यांच्या घरचं? यांच्या घरचा मासा पाण्याची क्युटी होती का पहिली? तिथं बाजूला देव कोणता आहे? देवी आहे का देव आहे? हा काय आहे? हे बघा कसं आलंय. घ्या गाणं. या झाडाच्या शेतीवर कोण बसलाय? सांग पाहिजे तुला ऊन चिमटा इकडं देवनाथ यावे धावनी धावनी डबल देव वाट पाहुनी आनंदाने आलेत ना? आम्ही मानदेव तुमचा, पण जी घाणे ती दूर सोडाल का? हा दूर सोडाल का? झाडाच्या घराच्या माग कोणी अजून करत त्यांचं? त्याच्या तिथून अंतर कोणत्या याच्यावर मसोबा बसलाय? मसोबाचं स्थान आहे. जुना आंबा होता, जुना आंबा. बरं वागोबा देवा, झाड मोकळं केलं पाहिजे का ना आपलं? नाथ बरोबर आलेत. हा कुठून आले? रानावानातून आले. किती वर्ष केलं झाड? 5 वर्ष आले ना? हो वारी बरोबर आहे. एक तर त्याने उत्तर सांगवलं तर मी सांगत आहे रे. बोला. जी घाण झाडांच्या मागे येते, ते वंशाच्या मागे येते, दूर कराल का? आम्ही चिमटा देतो तुमचा. हा बोला.
तेव्हा काय करायचं? आपण करायची का त्यांना सांगायचं? हा बोला. मूल घरचं कोण यांच्या? मूल घरचं म्हणजे आई वडील वडील कोणी? बसून विचारू आपण. तुम्ही कोण यांचे? बेड्या कुठं होता तुमचा? बेड्यामध्ये काय होतं? हा म्हशी होते बांधलेले, बरोबर आहे. म्हातारीचं काय होतं तिथं? काय बसवलेलं होतं का तिथं काही? हा 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 भूत होतं, देव होतं, काय होतं? त्याला काय द्यायची का? नाही नाही, गेलं कुठं ते ना महत्वाचं. आता होतं का महत्वाचं आहे? मला काय करायचंय? तुमचं पूर्ण घर असं काय होतं का? त्याला काय द्यायची का? होत. हे कोण तुमचं? हे कोण तुमचं? नाही एकच परिवार, एकच ना. मग आता ते आहे का तिथं? त्याला कोंबडीचा पिल्लू द्यायची का? पिल्लू द्यायची नाही माहिती. त्यांनी ना 3 फटकं दिलं. किती? घराला 3 फटकं दिलं कमी वयामध्ये. किती? बरोबर का? मग आता झाड खेळतंय, नुसतं खेळून अजून चालू का त्याला? तुम्हाला चालेल का? मला नाही चालणार. झाड बरोबर आहे. झाडाची चुकी कोणी केली? आजा पंजा खबर म्हणजे त्याला का दोष द्यायचा आपण? तो बरोबर सांगाल बघत होता मला. आमचं बरोबर चालू होतं, आमचं चालू होतं. मग आता काय करता माऊली? या पुढं. बरोबर आहे. खरा लाजाचा नाही. आज तुम्ही कबूल याल तर तुमचं रस्ता मी मोकळं करीन. या ना भस्माचं येते मांद्या. किती पटलं नाही? 3 राहू दे पट्टा. अहो देव झोपलेला पण उठून आला पाहिजे. पट्टा काय बात आहे? आता हे संबल दाखव तुमचा. कसला आहे? तांबड्याचा आहे का? संबल कसला पाहिजे पहिला? का पाहिजे? अहो जेव्हा तुम्ही कोणत्या गावात जाता ना, गावात एवढं उच्चपती करणार असतात ना, पहिलं ते संबोधलं जातंय. त्याला दाखवायचं असं समोरच्याला, हा तुझा बाप बांधलाय त्याच्यावर. कोण? तुम्ही बांधलाय का? मग तुमचा माईकचा आवाज येत होता का आधी? याच्यामुळेच येत नव्हतो. कोणता कार्यक्रम करताना लक्षात ठेवा, आपला कुठंतरी पिलतो आपला नट. कारण तुमच्यावर सगळी कला आहे आमची. तुम्ही येता, आम्ही येता, आम्ही येतं हे बरोबर आहे. तुम्ही जर त्याला बोलावणीच नाही केली तर येतील का हे? मग मी फक्त सांगाल का? मग संबळ कसला पाहिजे? आता हात दुखतात म्हणून हात बनवला असेल ना? का हो? हा पण शास्त्र काय बोलतो माहिती? जेव्हा काय असतं ते कोणाचं असतं रूप? जेव्हा चंडमुंड वाजला असतं ना, हे चंडमुंड येणार असतं ना यांच्या माग, ते कधीच पळून गेलं असतं. का हो? बरोबर ना? यांना पण सांगलं पाहिजे ना. नुसतं तुम्हाला सांगून काय? हा तर चांबड्याचं असतं. तर गोंधळामध्ये जर चांबड्याचं हे असतं तर आपल्या कुला येणारी घाण असते ना, याच्या एका संबळाच्या एका काडीवर किती घाण उडते. म्हणून विनंती माझी, दुखले हात तरी चालतील, एक संबळ तरी ठेवा. बरोबर ना? मग टाळा वाजल्या पाहिजेत का नाही संबळसाठी? पण कसं माहिती का, तुमच्या खेळावर आमचा खेळ आहे. तुम्ही जर चांबडा दगडवला ना तर येणार का समोरची शक्ती, वाईट शक्ती? येईल का हो? हे दरकवलीच नाही. काय माहिती व्हायला दिवसांदिवस बदलत चालत नाही. पण आता मी बोलतो ऐका ना, ऐका ना. मग तुला सोनं नाही. आता हे वरकुडे परिवार आहेत, यांच्यात 90% मालकरी आहेत. ते बोला आमचं देव शाकाहारी बनवायचं. मग नवीन नुसार शाकाहारी बनवायचं का? जे पिढ्यान पिढी आलंय, मी ज्या गोत्रातून, ज्या कुलातून, ज्या परंपरेत आलोय, देव पाहिजेत ना देव. मग ते देव पाहिजे तर देवाचा संबळ पण तोच पाहिजे ना. बरोबर ना? ठीक आहे. काय असं मला माहित नाही, पण माझं एक म्हणणं आहे, मला ज्या देवी संबळ दिलाय तो संबळ चांबड्याचा असेल ना, तो वाईट शक्ती सहसा येत नसते. हा थोडा तुम्हाला बोलो, पण मी समजून घ्या माझं मन. हा आता हे वागोबा देवा, वागोबाला पाणी ठेव द्या आधी.
धावायचं का? तुमचं रस्ता आम्ही मोकळं करणार, हे शब्द आहे माझा. पाणी घ्या आणि हे द्या. पाणी ठेव, जाऊ दे त्यांना. नाही नाही तसं नको ना, नको. चला चला जाऊ दे चला. त्यांना आरतीचा मान द्या. चला द्या आरतीचा. काय राहिले का? हा, कितना खिला डाला है घर में? हाँ, कितना खिला डाला है चार तरफ? डाला है कि नहीं? कितना? कितनी बार? हाँ, कितनी बार? 2 बार. खोलने का क्या भी तकलीफ होता है? वो 60 साल का है. किसने किया? बुलाओ उसको. हाँ, बुलाओ उसको, बुलाओ ना. क्यों बुलाव? बुला तर आहे ना. सांगू का काय आलोय? आपण मूल आजार होतो बाजूला आणि आपण उपाय दुसरंच करतोय. खोकल्याचं औषध आहे, खोकला आहे तर खोकल्याचं औषध घेतलं म्हणजे पोटाचं औषध घेतलं तर काय होईल? मालूम हो जाएगा ना. मी सांगतो ना, याही जी बांधणी केली ना 4 किलो, किती जागी पुरलं? खरं का खोटं आहे? पाणी किती ठिकाणी शिंपडलाय? कसं असतं माहिती का? हे झाड आता आपल्या ह्याच्यात आलंय ना, मी माझ्या पद्धतीने बिना काय करता माझ्यामध्ये फुलाची पगली गुण देणारच, हे माझी जबान आहे. पण कुठे जबान देणार? 60% औषध, 70% औषध, 30% जी अडलेली गोष्ट होती ती मोकळी करून मी द्यायला तयार आहे. डॉक्टरचा उपाय त्यांना करू दे, त्याला गुण येत नव्हतं ते मी देईल, पण करायला गेलो एक ना, व्हायला एक गेलो नको. जी बांधी केली ना ती कशासाठी केली ही माहिती पाहिजे पहिले त्यांच्या घराला. किल्ले डोकले 4 स्मशान काय सोडलं तर माहिती का? नाही ना, कारण झाडाला त्याची मुळे तकलीफ जास्त आली. आपण मानदेव आरतीचा जास्त नको, ते मदतीला आले परत्यांच नको. तुम्ही द्यायचा, आपण द्यायचा. आता तो आपल्या अकेल दाखवतो, आपलं पण आहे ना. चला देवस्थान सांगेल यांचं, मी नंतर उपाय सांगेल काय करायचं. थोडक्यात भरपूर गुण येईल त्यांना. असं लखो मारला होता का त्यांना? हा, नस दबली त्यांची एक नस. पीठ कोण लायची त्यांच्या घरात? पीठ कोण लायची? 3 पिढ्यामध्ये पीठ कोण लायची? चक्करून पडायचं माणूस. चला स्थानावर, चला घ्या भांडारा. चला स्थानावर. झाड देईल तुला. हा, देऊ. हा, कोणता वार चांगलाय? झाड कधी कधी बाजूच्या ना, कधी दिवाबत्ती माहिती नसते ती पण नावं ठेवतात त्या झाडांना. पण त्याच्या मागच्या अडचण काय ही जेव्हा समजते ना, त्यावेळी त्याचं दुःख काय असतं समजत. हा, रेवलनाथ घ्या त्यांना मानदेव आपण आम्ही तुमचा मान देऊ. देवरा मान. कारण आधी आपली आलेली घाण बाहेर काढू, मग आपलं घेऊ. देवा त्यानं मान दिला, आरतीचा दिला. आता तुम्ही एक नारळ घ्यायचं, बरोबर?
नुसतं तुमच्या पुरतं ना, कुटुंबापुरतं. आता सगळ्यांना माहित झालंय काय होतं काय नाही. तुम्ही देत होती नव्हती तर मागनंतर देत होती होतं ते. कुठं मी सांगलं बेडाचा इथं तुम्ही मनापासून एक्सेप्ट केलं, कारण मग त्याला मला तडीच जाणं मला काम आहे. मग त्याला साकडं करायचं, बाबा तू जिथं कुठं असशील बघ, आमच्या प्रजेला काय माहित नाही, परंतु फुलना फुलाची पाकळी तुझं देतोय, मान देतोय, तू मान घे आणि आल्या स्थानावर जा. आता पुढची पिढी करील नाही करील काय सांगू शकता का? कोणी अजून यांच्याकडचं करील. तुम्ही पण तसं साकडा घाला का? शक्ती येईल ती येईलच, पण शक्तीच्या बरोबर ही जी गोष्ट आहे ना, ही नको आधी आपल्याला साकडं घाला. तसं कमवता किती राहतं किती? हा लग्न झालंय का? कमवता किती राहतंय किती? राहतंय का? आणि दारू खूप कोण पितय परिवारामध्ये? नाही ना, नक्की ना? मला घ्या ना नारळ. हो दादा घ्या की. ते नका ते नका, कुंकू घ्या कुंकू. हा ठेवा नारळ, साकडं घाला. बाबा का असेल आता पुढची पिढी करील नाही करील सांगू शकेल. कुल देवताला बोला तर तू सांभाळ, पुढं कोणाचं काय चालून देऊ नको ना, काही नको, बस माझ्या परवाला मोकळं कर. एकदा नाचलं होतं ना जेजुरीला, येस ना? त्या मागाचा आता हे झाडाचं काय राहिलंय? हो गोरक्षनाथ. मिळालं लाईव्ह मध्ये. तुमची किती लोक आहेत लाईव्ह मध्ये? किती? 700 ते 800 लोक लाईव्ह मध्ये तुमचा गोंधळ बघत होती. गोंधळ मला पूर्ण महाराष्ट्रातून माझे युट्यूबला कार्यक्रम असतात, त्याने ह्या गोष्टी बघायला आवड असते. म्हणून मला ना टोटली किती येत रे, पुण्यापासून तर सर्व रिक्वेस्ट केली होती की महाराज आम्हाला लाईव्ह मध्ये बघायचंय, आणि मला तिथपर्यंत पोहोचवणार माणूस तो तिकडे बसलाय. हे मी लाईव्ह किंवा युट्यूबला का पाठवतो माहितीये का? गोंधळ का असावा, कसा असावा, हे लोकांच्या पुढे पोहोचण्यासाठी करतो मी. सर्व माझ्या मोठेपणासाठी नाहीये. कारण जे चाललंय जागरण गोंधळ चाललंय, नुसतं काय चाललंय ते मला माहित नाही कसं चाललंय ते. आता मला सांगा वरपुढे पुढे तुम्हाला एक विचारतो, हा जो गोंधळ चाललाय याच्या आधी असा गोंधळ व्हायचा का तुमचा? मग आता माझं जे चाललंय येडी भक्ती, ती मी माझ्या योग्य मार्गाने आहे का? अशी कंटिन्यू करायची का? चालेल ना? एकदा आवाज द्या ना, म्हणजे मलाही मजा येते. लक्ष्मी आईच्या नावानं, गाडीवानाच्या नावानं घ्या. शाळेत कितीला आहे? 7वीला आहे ना? बरोबर. आता तुला शिक्षण घ्यायचे, भरपूर वय आपल्याला महाराज बनायचं. आता भंडारा घेऊ आपण, साकडं घाल देवाला, काय बोलशील? तेव्हा भंडारा वाहतो. मला आता शिक्षण करायचे. हा जी काय तुझी शक्ती सावली असेल माझ्या पाठीशी उभी राहा आणि माझं आयुष्य पुढे दे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला शक्ती दे, कारण वय लहान आहे. एवढ्या कमी वेळात शिक्षण घ्यायच्या जागी तर त्याला मला काय हौस आहे, लोकांना दाखवी बाबा छोट्या पोराच्या अंगात वार आलं, पण त्याच्या शिक्षणावर परिणाम. कारण कसं आहे त्याचं त्या गोष्टी सांभाळता नाही येणार त्याला काही गोष्टी. बरोबर आहे. वडिलांचं नाव, पूर्ण नाव? नितीन वरकडे. नितीन भरपूर आहेत. नितीन गोपाळ वरकडे. आजोबाचं? तुमच्या घरामध्ये जुन्या 2 खोप होते का?
हा 2 फुफोते हा हा कारण एक वार आहे म्हणून मी सांगतो का तुमचं आहे. आणि मोठा आडपा कोणत्या करत होतं? त्याच करत होतं. आणि हरणांची शिंग पण होती का घरात? ओके आता पुढचं मी सांगत नाही काही. कसं माहितीये का मी भरपूर अजून आतमध्ये जाईल. उखल काढली का ठेवली? दगडाची उखल होती आतमध्ये काढली का? तिथं तुम्हाला कधी घुंगरांचा पंजरांचा आवाज भास व्हायचा का? आजोबांना व्हायचा. तुम्हाला कोण सांगलं होतं का त्या घरात ठेवू नये? खरं सांगायचं माझ्याशी पळत हा खरं आहे. उभा ना सांगतो तुम्हाला मी त्याची वाढी न घेण्याचं काय घाबरायचं नाही. आपल्याला दुःख आहे कोणी पोक असायला येणार, आनंद आहे तरी पोसायला येणार. ऐका होतं का असं ऐकून का ठेवणं आहे तिथं? आता जुन्या घरातच बोलतो मी. पण खरोखर लक्ष्मी आहे तिथं. लक्ष्मी आहे बाबा. नाही असं नाही. जो हाडपा होता एक उखल होती, मोठा एक खांब होता असा तिथं. आणि कणका बाजूला होता का? हा कोंबड्यावरतीच बसायचा बरोबर. पण सांगतो मी ऐका ती गोष्ट आहे. कशी आहे काय ती मला माहित नाही. पण आज वडाचं बाबा आम्हाला आशीर्वाद दे. ती गोष्ट आम्हाला नाही सांगतो. ती गोष्ट जाणार नाही कुठं. वली आहे ना वली अशी 2 घराच्या मध्ये चिली म्हातारा लघवीला जायचं तिथं घोरपड येते का? आता घोरपड यायची का? आता गालिंबाचा पोला कुठं लागलाय? हा मी बघून आलो एवढ्या जाऊन बघून आलोय. नाही नाही अरे माझ्याकडे आहे देणगी ती मी बोलतो ना रोज बोलतोय बाबा. खरंय का खोटं आहे? हा आता मधमाशीचा गोला कुठं लागलाय? हा मी बघून आलो आता. नाही हे मेसेज नाही पण ते पण मेसेज दिला त्यांना. काय झालं असं माहितीये का बाबा? सांगतो शिक्षणाचं आहे परंतु कमी वय आहे. त्याच्यावर बसलेली त्याची पित्र स्वप्नात मेलेली माणसं सापडतील का घरात? एका बाईला त्रास पण चालू आहे घरात. एका बाईला त्रास आहे काय माहितीये? त्याच्यावर बसलेली अतृप्त आत्मा कुठं जाईल दादा? त्याच्यावर जाईल. गेल्यानंतर आपलं मस्त देवाला पण त्याच्या शिक्षणात अडचणी होईल. हा शाळेतल्या पळून कोण जायचं लपाला? शाळेत जायचं ना अर्ध्या रस्त्यानेच पळायचा. हा बरोबर ना? मग आपल्याला पाहिजे का तसं? खरं बोलला तू. हे म्हणणार कसं माहितीये ती लक्ष्मी आहे नाही असं नाही बाबा. कुठली माहितीये का? पोलीस पाटील की होती का तुमची पहिली? हा पहिली जुनी पोलीस पाटील की होती. आलेलं काय धन आपल्या घरात बसलं. म्हाताऱ्याने ठेवलं डबीत रांजण मध्ये. ते बसलं मागच्या अंगाला तिथं मोठा दगड होता बरोबर का? मी जाऊन आलो तिथे आता. काय माहिती मला देवान देणगी अशी दिली का मी डायरेक्ट बोलू शकतो. मला दिसतंय काय काय बोलतो. मला वारी का घेत नाही? बाकी लोक महाराज वारी घेतली का मोठा होतो का? मला देणगी तशी तर मला वारी घ्यायची का? मांडी घातली तरी बसलो तरी चालतंय बरोबर आहे. मग याचं शिक्षण आहे. शिक्षण आधी मी पुढचं घेत नाही. पाहिजे तर 2 करोडचं आहे ते पाहिजे का तुम्हाला? त्याला फक्त साखर घालाय. तुम्हाला चांगली देणगी दिली काही कमी दिले नाही. फक्त एका पोटापुरतं दिले बस झालं. पण त्याचा गलत वापर करणारी पण आहे. त्याला एवढंच बोलायचं बाबा आम्हाला आशीर्वाद दे दुसरं काही नको. उठा बाबा चल आज आपल्या 10वी परीक्षा द्यायची. उभा राहून बसून नाही. उभा राहा एकदम सरळ एकदम सरळ. हा एकदम सरळ. म्हातारा जे का तुमचा आजी आला जन्माला कसा शिकवतो घरात? हे थांब ना जरा मी सांगले टाकायला थांब ना. तुझी वारीच गेली ना अजून. देवाला साकडं घालायचं. देवा माझं शिक्षण बाकी आहे. काय द्यायचं असं शिक्षण झाले होते. मोठा ज्योतिषशास्त्री बनला तरी चालेल पण सध्या नको. सध्या शिक्षण आहे आणि तकलीफ पण नको त्याला. सोन्याची वस्तू का हरवली होती काय नाही? हा काय काय गेली होती का सोन्याची वस्तू? काही नाही ना? नाही आठवत. तुम्हाला आठवते काय? आई कुठे जायची? टाक भंडारा. काय बोलायचं? ऐक मला फक्त आशीर्वाद रूपाने पाठीशी राहा. मला तकलीफ नको. मला शाळा शिकायचे. हा कारण एकाकडे आहे ना मस्त चांगलं आहे.
चल मोकळं मनाने. ओके आता सांगतो यांची स्टोरी. पोट फुगायचं ना, पोट असं फुगायचं टायर ते होतं ना. कधी झालं जेव्हा गोंधळ यायच्या आधी ते काय बोलत बाबा तुझं तो बघतो माझं पण बघल म्हणून येतात त्र्यंबकला जाऊन पितृशांती करून घ्या. तुम्हाला तुमच्या शक्तीला अडवणारा कोणी पैदा नाहीये. पण आपलाच घरचा आता म्हणजे पहिला तो साकडा का तू मधवीच्या फुला काढला का मग खाल्ला का नाही. तर ती जी त्यांना त्रास झाला होता ना ती सावली थोडी त्यांना जागरूक करत होती का त्यांच्याकडे चांगली शक्ती आहे ना तिला ती सांगत होती. काही एकाला बहिरा पण केलाय माहितीये कोणाला, कानाने ऐकायला नाही. आता कोणाला बहिरा केलता का, अजून कोणाला केलाय, हा ऐकलं का. फारच असं आहे ते. म्हणून कसं माहितीये का चांगली पण शक्ती असते वाईट पण असते. आता तुमच्याकडे ती इथं पण नको ना तुमच्याकडे पण नको. हा चालेल बाबू साकडं घाल मस्त मागे जा. बस जा जा मागे जा जा शेजार मागे जा. साकडं घालायचं नको मला आशीर्वाद दे मला माझं शिक्षण होऊ दे सर्व घ्या. तबा कानावा देवा मी पण शक्ती नाही द्यायची तुम्ही नाही द्यायची त्यांचं त्याने येऊन द्यायचं. मी देतो कोणाला शक्ती आपण त्याला स्थानावर झाला आपण नाही शक्ती द्यायची. आपण किती दिवस मदतीला राहायचं या तुम्ही त्यांना भाषणाचं मान द्या नको त्यांना नको ना. ते ताकद द्या लोकांना त्यांचंच ते शक्ती देणार ते. पण कसं आहे प्रत्येक वेळी आपण राहू का हो प्रत्येक वेळी नाही राहू शकत ना. मी उठतो का इथून ताकद द्यायला म्हणला मी तुम्हाला आधीच बोललो 10 केला तर 2 खेळवील पण गोंधळ बरोबर घालेल मी. कारण मी ताकद दिल्यानंतर मी एखादी वाढल्या ताकद येईल खेळवील. रोज मला येऊन बसवाल का देवाऱ्यात पगार देणार का मला. तुम्ही 1 दिवसाचं द्याल 2 दिवस महाराज गोंधळ करतील आणि जातील 5 वर्ष गायब होतील कुठे भेटणार पण नाही. म्हणून ज्याची वारी आहे त्या शक्तीला तिच्यावर पण साधी बोली येडी वाकडी येऊ दे पण तिच्या ताकदीने येऊ दे आपल्या ताकदीने. म्हणून कानबा देवा आपण नाही ताकद द्यायची. त्यांचं यायचं असेल येतील नसेल यायचं नाही घ्या गाणं त्या पाहिजे का परत. हा भरपूर आहे का भरपूर पैसा उंच डोंगरावरी गरीबे नागाचे मंदिर आणि नागाचे मंदिर समजलं का तुम्हाला. काय नाव सांगितलं त्यांनी गोरक्षनाथ बरोबर आहे. कितवा अवतार तुम्हाला चला माहिती कितवा 3रा अवतार बरोबर. पहिला अवतार कोण मच्छिंद्रात मच्छीच्या पोटात बनवलं. दुसरं गोरक्षनाथ. 3रं मग एक कितवा अवतार दुसरं ना थोडं वेळ लागेल घ्या आपण.
यांच्याकडचं कोण आहे? यांचं आणि जुनी शाळा होती ना तुमची जी मराठी शाळा, काय संबंध आहे का यांचं त्यांचं? नाही तुम्ही पण सांगू शकता ना. आपली पुढं मग हे जे धाड खेळतं ना यांचं आणि जी शाळा असते ना आपली जुनी शाळा, तिथे यांची जमीन आहे का काय संबंध? यांचं काय सांगाल का ते? हा काय संबंध नाही ना. मग या शाळेमध्ये ते पडलं होतं का कधी? काय लागलं होतं का? नाही ना. मग थोडं आपण त्यांना थांबू का? बलजबरी वारी येऊन पाहिजे नाही. जेव्हा ते मोकळे होतील तेव्हा येतील. तोपर्यंत आपण काय करू महाराज? हा थोडं थांबू त्यांना, कधी त्यांना घेऊच आपण. हा घेऊ, कारण कसं अनु मारून नको त्या बलजबरी ये नको. त्याने यायचे तेव्हा नातांचं नाते ते येणार, पण ते त्यांच्या ह्याच्यात येणार. हा आता आपण काय घेतलं? आई घेतली, हो गावदेव घेतली, वाघोबा घेतला, नाद घे. काल भैरव घेतला, भैरवनाथ घेतलं. हो हा मग आता कोण? दोन राहिले, नाद पाड. खंडोबा आणि मार्तंड भैरव. अलग अलग एकच. खंडोबा मार्तंड भैरवनाथ एकच दोन्ही. अवतार पहिला कोणी घेतला? मार्तंड भैरवानी. मग त्याला बोलव, मग आपण इकडे घेऊ. अवतार शंकराचा पोती ग. आले ना आनंदाने? बोला बोला. कुठून आले? कडेपाटून आले. आनंदाने आले? हा आनंदाने आले ना? मग देवा तुम्ही आनंदाने आले. इथं वरकुटे कुलाचं जे जागरण गोंधळ मांडलंय बघा देवा, या जागरण गोंधळ आनंदाचं आहे का? तुमचं पूर्ण मानपण केलंय हा? मग तुम्ही या देवानी बसलेत का? हा मग तुम्ही मार्तंड भैरव रूपे आलात. तर मग या कुलाचं, या वरकुटे कुलाचं कुलदेव कोणत्या रूपाने येत तुम्ही? हा कानोबा कालबैली. हा कुलदेवत विचारलं मी. कानोबाचा काय संबंध? कानोबा कालबैली कुलस्वामी. कानोबा खालबैरी. कानोबा कालबैली. कानोबा आलं, कालबैरी आलं. हा दोन्ही एकच रूप आहेत. हा कुलस्वामी आहे ना, हा ही पहिली वारी होती, हा ती ही आहे. तर तसं पण आहे ना, हा जी कडेमठात हा दुसरी एक वारी, हा ती नव्या गडावची. हा. तसा मग किती वाऱ्या येतील आता तुमच्या?
किती येतील संचार? अजून एक ही. हा अजून एक ही. हा मग तुम्ही येणार हे वरकुटे कुलाचं जागरण गोंधळ मांडलंय. हा ठीक आहे, तुम्ही 2 3 4 5 येऊ दे, मला काय हरकत नाही. परंतु या वरकुटे कुलामध्ये कोणत्या रूपामध्ये कुलदेवत बसलंय? जसं वरकुटे परिवार, मी संपूर्ण उदाहरण देतो. बाबू तुझं उदाहरण देतो. याचं तुझं नाव काय? वडिलांचं नाव नितीन वरकुटे. शाकाहारी खातात का मांसाहारी? शाकाहारी. आईचं नाव शाकाहारी खातात का मांसाहारी? दोन्ही पण. बरोबर आहे. आता आई शाकाहारी खात नाही तर मांसाहारी खाते, वडील शाकाहारी खातात. मग तू बाजारात आणले काय? वडिलांना आणशील शाकाहारी आणशील, आईला मांसाहारी आणशील. बरोबर आहे. मग आईला शाकाहारी दिली तर चालेल का? 1 महिनाभर कंट्रोलला ती मटर मच्छी खायची सवय चालेल. बरोबर, तू तो चालेल तर चालेल. मग तसं माझं वरकुटे कुलाचं कुलदेवत आपल्याला माहिती व्हायला पाहिजे का नाही? कुलदेवी माहिती व्हायला पाहिजे का नाही? कारण जेव्हा आपली कुलदेवी माहित होईल, ती मालकरी का टालकरी, शाकाहारी का मांसाहारी आपल्याला तेव्हा समजेल ना. हा कोण? बरोबर आहे. हा इथं शीज आहे पूर्व बाजूला. हा इथं साथीला गांडरा कापतात. हा बाबा थांबा की, झाड बोलतं का देव बोलतं ते तर पहिले ऐकू. ऐकू ना, थांबा ना. या खंडोबाचं परत कोण बसतं आपल्या देवस्थानी? तुम्ही तर आहेतच. या कुलाची मालकीन कोण आहे? मालक कोण आहे? हा तुम्ही जर आलेत ना, आम्हाला कसं समजेल कोण आहे? ते भंडारा बोला. किती वर्ष गेलते दाड? हा पहिल्यांदा आले ना, मग विचारू ना आपण. थोडं विचारायला हरकत नाही. थोडं चुकल झाड, मी थोडं चुकल,
विचारायला काय हरकत आहे, बोला देवा. हा आनंदाने आलेत ना? हा मग आम्ही तुम्हाला भंडारा देतोय, सांगावं जातं का? हा अजून झाडे येतील, आपण विचारू. हा पत्र्यावर मागे सारखा वजन कमी, खालच्या लोकांचं नुकसान करायला. तेव्हा आनंदाने आलेत ना? कुठून आले? कडेपठार. दार पहिल्यांदा झालंय, बरोबर आहे. पण मला वाटत असं 2-3 वर्षापूर्वी आलेले केलं तर असं घरी, किंवा कोण आहे घरचं? कोण आहे? आपल्याकडे ना, म्हणजे नवीनच पकडू आपण तुमच्या ह्याच्यातलं. तेव्हा आनंदाने आलेत. भंडार रुपये आम्ही भंडार देऊ का तुम्हाला? हा हा कोण बोललं? कुठे? किती वर्ष आली हो? हा 1-2 वर्ष झाला ना? मला माहिती झाड, जेव्हा झाड बोलतय ना, देव आणि माणूस आणि तिसरा कानात कोणी सांगितलेला व्यक्ती हा निश्चिती महाराज असून कधी लपत नाहीये. काही काही वर्ड असतात ना, शब्द हे मी कॅच करतोय. कारण माझा व्हिडिओ बघून पण काय काय वाऱ्या घुसत्यात. हा मी काय विचारी झाड नवीन आहे, चांगले, पण काही काही लोक मला 2 प्रश्न विचारतात, कुलदेव कोण आहे? हा ते झाड सांगते चांगलंच आहे, पण माझी फसवणूक नको, तुमची नको, झाडाची पण नको. झाड 2 वर्ष केलं, 2-3 वर्ष आधी कधी आलत? कोणत्या आलजीमध्ये आलत? हा कुठं? मी काय बोलतो माहिती का? मला एवढं सांगा, कोणत्या लग्नाला किंवा हल्दीला गेलं तेव्हा अंग भरलं होतं का? मी सांगतो ना, मला 60वर आहेत. किती? 60वर आहेत. झाड बरोबर आले, काही गोष्टी बरोबर सांगतोय. पण झाड तेव्हा आलतं जेव्हा लग्नाचं कार्य काहीतरी होतं. त्या लग्नाच्या कार्यामध्ये काहीतरी करायला गेलं, त्यावेळी त्याचं अंग भरलं. पण त्याचा गुरु कोण आहे? मंत्र दिलेला सांगाल का? भांडार द्या आता. चला देवस्थानावर चला. मी लग्नात नाचलेला देव पण सांगेल आणि याच्यात नाचलेला पण देव सांगेल. बरोबर पोहोचलो का नाही मी? चला मोकळ्या मनाने, एकदम मोकळ्या मनाने. अबे थांब ना. तुझं कधी अंग भरलं होतं? पहिलं कधी अंग भरलं होतं? हल्दीना. ऐकलं काय मी काय बोललो? तुझी माझी कधी भेट झालती? कधीच नाही झालती. हल्दीनाच झालती. बरं तू देव मी पण देव. हा म्हणजे आपल्या देवाची भेट झाली, असं आपली नाही. बरोबर आहे. तुला मंत्र कोण दिलाय? कोणी मंत्र दिलाय का? असा नाही ना, देवाच्या याच्याने चालतो ना. बस जरा इथं मग घ्या. भंडारा लोकाया पिवळी पूजा करावी साधे गोळे. असं आहे का? सांगू मी आता स्टोरी ती मग बोलू क्लिअर. मला काय जाणवलं, त्याची चुकी नाहीये, काय नाही. पहिले तुमचं अंग भरायचं का? हा तुमची आजीचं नाव का, आईचं नाव काय? हा त्यांचं पण अंग भरायचं का? कुठे आहेत त्या?
येणार नाही का इथं? हा नाही, मी सांगतो ना, तुम्ही नका बोलू, मी इतिहास सांगतो. का माहितीये का, देणगी बरोबर असते का असते, त्याची पण देणगी तुमची देणगी आहे, आजीकडे पण देणगी आहे. कोणती? देवींचा घ्या, मी सांगतो त्याचा पुढचा इतिहास. सातनी बहिणी आठवताना काना खेळतो या गोकुळामध्ये. त्यांना बरोबर वडील दिसलं. का दिसलं सांगा? कारण पहिलं वारं तुमच्याकडे यायचं, तुम्ही घेतलं नाही, घेतलं वारं नाही घेतल्यामुळे ते झाड भरकटलं. काही घेते आता त्यांचं तुम्ही काका का या पुढे सांगतो सर ना, कसं असतं क्लिअर असलेलं बोल. कारण तूही माझ्या सोबत असाचा चांगला संबंधित आमचं, पण माझा जवळचा असो का लांबचा असो, कोणाला तकलीफ होता कामा नाही. स्पष्ट बोलेल बरं का दादा, सांगतो तुम्हाला. त्याच्याकडे वारं येतंय, त्या बरोबर शांत केलं. का केलं? त्याचं कारण दुसरं आहे, मी सांगतो त्याला कारण. तुम्ही बरोबर त्याला शांत करता का? तर यांच्या याच्या आधी कोणाच्या अंगात यायचं? आईच्या यायचं. पण आईच्याकडं चांगली शक्ती पण तेवढी आहे आणि वाईट शक्ती पण त्यांना थोडी दाबते. योग आता तुमचा होता का होता इथं सांगा? का होतं इथं तुमचं? काय माहितीये का, या लोकांना समजणार, पण तुम्हाला जी तकलीफ आहे ना त्यालाही तकलीफ आहे, तुम्हालाही आहे. तुम्हाला वंश आहे का? वंश म्हणजे नाव लावणार कोणी आहे का? यांना हो, थांबा ना, मुलगा आहे का? नाही. तुम्हाला किती? त्यालाही तकलीफ आहे, बरोबर आहे, त्यालाही तकलीफ आहे. चांगलं वार आहे पण तकलीफ आहे. कारण काय आहे? ही जागा, हे जे बसलं आपण घातलाय या ठिकाणी तुमचं पिढून पिढीचं वारं यायचं का पहिलं? बरोबर आहे. पण वारं यायचं त्याच्याबरोबर दुसरं पण काहीतरी होतं. दुसरंही काय होतं काय माहितीये तुम्हाला? काय होतं याच्यातून? तुम्हाला मुक्ती पाहिजे का नाही? म्हणजे माझ मग त्याला त्याचं वय कमी आहे दादा. काय म्हणजे त्याला ते फिरवते शक्ती पूर्ण, त्याला शक्ती भरपूर देते, फिरवते. तुम्हाला काय वाटतंय फिरता राहावा का तो स्थिर राहावा? तुम्ही दोघं बोला मला. स्थिर राहावं, बरोबर आहे. पण त्या आईच्या घरात समजा 7 बहिणी होत्या, पण कोणत्या रूपाच्या होत्या सांगू शकता तुम्ही दोघं? हा, हे कोणचं असतंय? नाही नाही नाही, हे कोणाचं असतं? हे कुठलं असतंय? नाही नाही, हे मोर कुठं असतो? जंगलात असतो. जंगलात कोण असतंय? हिरवा असतो. हिरव्याची मालकीन कोण? हे काय हिरव्यावाले इथेच आहेत, त्यांना गोंधळ मीच जातो. मालक ते हिरव्याची मालकी एक तर चारण्या देवी, एक तर वाघजाई माता, नाहीतर कोण? कुणी कुणाला माझ्या गुदरणीचा दादा, कुणी कुणाला माझ्या गुदरणीचा दादा. त्याने जी खरी देणगी आहे ना, ज्या आजीच्या 7 बाया होत्या गुजरणी चालवायला, त्या त्यांना खरी देणगी आहे. आणि तो गवली ह्या रूपाचा आहे म्हणून तुमचा चेहरा दाखवलाय. मग आपल्या जी देणगी ना ती स्वीकारायची. कारण त्याला ना मग फिरत्या ठेवतील त्या रानावानाचे. कुठले कुठले रानावनाच्या? मग त्याला फिरत्या ठेवलंय का? आता स्थिर करून देते का? मग आपलं लेकरू स्थिर झालं का? म्हणजे तुमचं नाही लेकरू, ते इथं लेकरू आहे. आता तुम्हाला कसं वाटतं दादा? मग त्याच्याकडे जे मूल आहे, मूल म्हणजे कुठं? चाफ्याच्या झाडाखाली कोण बसले? रानात कोण बसले? चाफ्याच्या झाडाखाली. चाफ्याचं म्हणजे कंडीच्या जाळीमध्ये कोण बसले? मोठं टेन्शनच आहे. हा, ती पहिल्यांदाच भेट झाले. मस्त मस्त जोड मस्त दिला ताई. गवळी गाणं गवळी मोठ्या बायांचं बोला. बरं काय करी बरं बाईला ते बरं सांगतो त्याच्याकडे बघा
कोण बसले खाली का? पण कोणत्या रुपयाची वाजताई. हा कोण बोलला वाजताई. हा. वाजताई. नाही पण तू कोणतं बोललो हा घ्या मांडर मांडर काळूबाईचं मांडर चाफ्याच्या झाडाला फुलबाई आलेला भादर चाफ्याच्या झाडाला फुलबाई आलेला भादर तुमच्या आईकडे हे होतं बरोबर आहे कालूबाईचं होतं बरोबर आहे पण कालूबाईची सोबतीला कोण कोण बसलाय कुठे आहेत ती भूत या जमिनी होती का हे घर तुमचं होतं नाही तर या जागेवर काय होतं का तुमचं पहिलं मी सांगतो घे कालूबाईला येऊ दे आता चालत काळूबाई लाड लाड ये ना तुझ्या घरी पाला हालू दे काळूबाई लाड लाड ये तुझ्या घरी पाला हालू दे काळूबाई लाड लाड ये तुझ्या घरी पाला हालू दे काळूबाई लाड लाड ये तुझ्या घरी पाला हालू दे काळूबाई लाड लाड ये तुझ्या घरी पाला हालू दे काळूबाई लाड लाड ये तुझ्या घरी पाला हालू दे बोला सांग बरं सांग बरं सांग बरं सांग बरं मग ते 52 शेड कुठं गेलं का दुसरीकडे उडी मारतात हा कोणाच्या तोंडावर चालतं त्याला दाखवायचं काम तू करायचं आता हा घे मरे यायचा गाडा अहो गावागावातून फिरत आला कालवायचंच घ्या चला कालवायचंच घ्या झाली नजर काळूबाई यावा बदल झाली नजर काळूबाई यावा बदल आता मला एक सांगा वरकुडे कुल तुम्ही पहिले कालीतला द्यायचे का कालीपाठ द्यायचे का हा पण झालं काय आता यांची यात्रा गुंतल कोणाकोणाच्या तोंडावर चालत्यात माहितीये तुम्हाला अख्ख्या कुलाला त्रास आहे कोणाचं कालूबाईचं नाही ना त्या चेड्यांचं पण नाही का त्यांचं मानपान होत नाही म्हणून ती कोणाला रोटून करतात बरोबर आहे पहिलं वार कोणाचं आलं तुमच्या आईचं कोणतं आलं बरोबर कोणत्या म्हणजे हेच रूप बरोबर ते यांच्याकडे ओरिजिनल रूप जे यायला पाहिजे ते हे घेत नाही हे दुसरंच आता काय आलं तर खंडोबाचं आलं लगेच तिने अडवलं त्याला काय बोलला लगेच रिटर्न येईल तिकडे कोणाचा चेहरा दाखवला का दाखवला कारण खंडोबाचं वार कोणाकडे असतं पहिलं हा जे असेल ते दाखवल्यानंतर तो रिटर्न गेला ना कारण ती कोणी अडवला नाही तर तिने अडवला माझं मूळ रूप आहे तेच घे तू माझं मूळ रूप आहे तेच घे तू कोणत्या गजराव तू येऊ नको कारण आजीला दिलं होतं आजीने पण घेतलं नाही जास्त तेवढं सांभाळलं पण मांढऱ्याची कालूबा आल्यानंतर तिचं बाकी कुठे गेलं 52 हे घर तुमचं होतं ना मग या घराचा इतिहास माहिती का तुम्हाला कोण आहे जुना अजून तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये व्याताल पण तुमच्या याच्यात द्यायचा का हा व्याताल हा या घराचा इतिहास माहिती का तुम्हाला काय होतं इथं चूल या साईडला होती का हा
हा मग बरोबर बरोबर आहे. आता तुमचा बोला 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 तुम्ही बोला आम्ही ऐकतो. हा नेशील दूर कोणत्याही बालकाला त्रास झाला पाहिजे. तुझं चिरकुट तुझ्या वाशी का हो बरोबर ना. जे का असेल काय माहितीये का आता आपण तुम्ही कुलदेवत बनवलं बरोबर. ओ वरपुडे परिवार कुलदेवत तुम्ही बनवलं. तुमचा देवारा गोडा आहे का तिखट आहे. सगळा गोडाच बनवला काही देतच नाही या बरोबर आहे. म्हणजे आपल्या देवाला गोडा पाहिजे ना सर्वांना. मग काली पिशवी बंद करायची का उद्या असून हो का नाही. बघा आता आवाज येत नाही. कोणाकोणाची तयारी काली पिशवी बंद करायची खरा बोलायचा का फक्त 10 जणांची. ऐका सांगतो ऐका मी सांगतो कसं आहे माहितीये का. सांगतोय मी मालकरी म्हणून तुम्ही मालकरी बनू नका. पिढोन पिढीचा इतिहास तुमचा काय सांगतोय. तुमची कुलाची कुलदेवी त्या बालकांनी बरोबर सांगली. कुठे गेला थोडक्यात बरोबर सांगले तू. थोडक्यात तू मारताना वैराव रूपाला आलाय खंडोबा रूपाने आला नाही. म्हणजे तेच तू रुद्र अवताराने आलाय. कोणत्या रूपाने अवतार घेतला कोणता रुद्र घेतला. स्थिर कुठं झाला तिकडे झाला बरोबर आहे. मग हे बालक जे खेळतंय ना याला न फिरण्यात याच्याकडे जी देणगी पिढून पिढी आली तुमची आईची. पण जो टापा होता तिचा जोडीदार कोण होता. बाबा आहेत नाही तुमचे मोठे बाबा. इथं आपलं पहिलं घर होतं. इथं जे काय होतं इथं काय द्यायचं का आपण मानपण कशाला काय पहिला ह्या घरामध्ये काय स्थानक बसवलं होतं का. हा सांगतो आता राग नका तुम्हाला कोण काय बोलला नाही. का होता बाबा भूत होता. काय होता भूत होता. आता आहे का तो इथं दादा. आपण गोंधळ मांडा घेतला बघा इथं आता गोंधळ चालू आहे. तो तिथं दिसला कोणला तो भूत नव्हता तर भूत रूपाने गवली होता. तो देवीचा जोडीदार होता बरोबर आहे. पण आता आहे का तो. त्याला पहिले मानपान द्यायची का काही मेंढा द्यायची का काय द्यायची कोंबडा बरोबर. आता देता तुम्ही नाही देत बरोबर आहे. हा घर पडल्यापासून माहितच नव्हतं. आता माहित केलं ना मी नव्हतं. पण तो काय करतो बायाना अडवायचा. म्हणजे ह्या देवी आहेत आपल्या आदिमाय शक्ती आहे हिला तो अडवायचा. मग आता तो कुठे गेला कोणाला माहितीये का. कोणाच्या तोंडावर जातो कुठे जातो कोणाला माहितीये. मला माहितीये पण मी सांगणार नाहीये. कधी कधी काय होतं तो बोलल त्या गोष्टी घडतील त्या व्यक्तीकडून. समजा आमच्या महाराजांच्याकडे गेला हो महाराज इकडे बघा आमच्या महाराजांच्याकडे गेला. महाराज काय बोललं पटकन चांगलं वाईट तर त्यांच्या हातून घडत ते. तर कोणाकडे घडतं त्याने आपल्याला महत्वाचं काय करणं. आता मला सांगा तुम्ही देवारा कुठे बांधलाय इथं बांधलाय. पहिला घर कुठं होता इथं. कुलदेव कुठं होतं पहिलं इथंच. मग त्याचा मान करता याचा मान करता का तुम्ही. वरकडे परिवार नुसतं त्यांचं नव्हतं ते अख्ख्या कुलाचं होतं. कारण कुलदेव त्यांच्या घरात होतं. असं कपड्यात बांधलेलं होतं का वरती ठेवलेलं होतं. असा गोटा होता का चंद्राचा. थांबा 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 हा सांगतो मी. कॉईन असतील थोडे असतील. कसं आहे दादा ऐका ना या झाडाला त्रास नको तुम्हाला नको आणि कुणाला पण त्रास नको म्हणून त्याची आपण गवस करतोय. आता तुम्ही सांगा वरकोटे परिवार कुलदेवत कुठे होतं पहिलं तुमचं ह्या जागेत. मग तो होता मग त्याचा गाडीवान पण कुठं असेल ह्या जागेत. तुम्ही कधी त्याचा मानपान दिला का एवढ्या वर्ष. हे भूत बोलतात मी भूत बोलत नाही. त्याचा गाडीवान बोलतोय. का बोलतोय या झाडाला जेव्हा त्यांनी अडवलं ना ए बाबा तू येतेस ना माझं काय तुमचा चेहरा दाखवला त्याचं कारण तोय. कारण पहिला आघात तुमच्या वाजता. पहिला आघात किती वर्षापूर्वी माहिती का कधी ऍक्शन झालता हा ना आठवत. आता वय किती पहिला आघात तुमच्या वाजता का पहिला हा हा काहीच नाही नक्की ना. नाही नाही शपथ काय घेऊन संकट कोणतं झालं नव्हतं तुमच्यावर. बरं ठीक आहे चला ते बोलतात नाही नाही बाबा पहिली गोष्ट ना मी आता त्यांच्यावर येतात. पहिलं संकट आलं ना ते कोण होतं ना आलं समजा पकडू आपण बरोबर आहे. पिढून पिढीचा तो गाडीवान होता. गाडीवान म्हणजे कोण हा नाही नाही ऐका नाही हा
नाही मला काय करायचंय कुठून तरी काहीतरी करा आपल्याला महत्वाचं काही गुण भेटणं. उद्या काय होईल माहितीये का तो देव राहील बाजूला उद्या तुमच्या घरावर कोणी बोट दाखवायला नको काही हेच काय करत असतील का म्हणजे तो सर्वांचा होता तुमचा होता त्यांचा पण होता तुमचा पण होता का हो पण त्याला काय मान द्यायची पहिले कोंबडा द्यायची काय द्यायची तो देवाराच्या बाजूलाच असेल तो पहिला कुठे होता जो घर होता त्याच्यात असेल आता त्याचं काय करायचं मग नाही नाही त्याचं काय करायचं आता आपण तुम्ही दादा सांगा हा तुमचा एकट्याचा नसून तर ज्या फुलाच्या याच्यामध्ये होता त्याचं काय करायचं आपण काय करायचं 5 पंच उभं राहणार मी सांगतो काय करायचं कोणी 5 उभं राहा तो त्यांचा नव्हता नुसता तर सर्वांचा होता त्यांचं घर होता म्हणून तुमचा येतो कुल्ल्यावर तुमच्याच घरात होतं का पहिलं हा मग तो तुमचा नसून तो सर्वांचा होता बघा बाबांच्या याच्यानुसार मी विचारलं यांच्या वारीनुसार विचार तुम्ही गोष्ट घडली ती पाहिली का याचं वारं येऊन त्याला रिटर्न पाठवलं तिकडं कारण वडिलांचा चेहरा दाखव वडिलांचा चेहरा नाही तर त्या देवतांनी यांचा रूपात दाखवला तर यांच्याकडे पण ते आलं बरोबर आहे खंडोर रूपाने असो का कोणत्या रूपाने असो मग याच्या पुढे गेलं मागे गेलं नंतर मग मी ओळख केल्यानंतर बोललो का हे रूप असं असं आहे आजीकडे होतं ते यांच्याकडे आलंय मग आता ते काही यांचं नाही नुसतं ते सर्वांचं होतं ते ज्या देवारात असेल ते मग तुम्ही ठरवा त्याला काय करायचं त्याला दरवर्षी कोंबडा द्यायची बरोबर बाबा मांडीचा भाग द्यायची बरोबर बाबा हा त्याच्यावर 2 पट्टे होते का अशा छोट्या छोट्या हा तर काय करायचं तुम्ही सांगा मला कारण कसं माहिती का नुसतं त्यांच्या नका होतं त्यांचं नाही तर ते पूर्ण कुलाचं होतं ते पूर्ण कुलाचं आता त्यांना त्रास आहे तुम्ही मुक्त करील कारण विचारायला फिरवतात त्या चारण्या देवी म्हणजे कुठल्या कुठल्या असतात कोणा माहिती का चारण्या देवी कुठे असतात रानावनात असतात त्या पूर्ण फिरत असतात हा मला त्यांनाही क्लिअर करायची या नाही करायची मग तुम्हालाही करायचे कारण तुमचं कुलदैवत आणि ते एकत्रच होतं काय करायचं तुम्ही सांगा पर्याय एकच आहे जेव्हा तुम्ही कुलाचा मान गोडाचा करता त्याला तिखटचा मान त्याला बाहेर शिवारच्या बाहेर द्या कारण तो याच्या पुढे त्रास देत होता याच्या आधी 15 वर्ष 20 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जर त्याचा मान दिला तर त्याला आपण क्षणाला बसू का तो कालूबाईचा चारण्या देवींचा 7 बहिणींचा गवली बोला त्याला जोडीदार बोला कोणतरी आहे मग तो बाया येऊन देतो का आईला कमरेपासून पूर्ण लुली गेली का त्याचं कारण तो गवळी तिला अडवतोय त्या बायांना मग आपल्याला किती पटकं पडलं ते 1 2 3 4 भरपूर जणांना लुलेच पडले जास्त वारकरी तुमचं मग काय करायचं तुम्ही सांगा सर्वांच्या याच्या करायचा का नाही करायचा देवाला तुमचा गोडाचे देवाला तिखट नाहीये पण जी कालूबाई बसली जी बसले तिच्या सोबतीला साती आसरा म्हणा कालूबाई म्हणा काय म्हणा तिच्या सोबतीला कोण बसलाय तो गवली बसलाय जेव्हा तुमच्या देवाला काही संकट येईल पहिल्या वॉचमॅनच्याकडे जाईल आपण बँकेमध्ये जातो किंवा याच्यामध्ये जातो मॅनेजर किती मोठा असला तरी वॉचमॅन ज्याला पाठवून त्यालाच पाठवतात ना मग तसं तो आपला वॉचमॅन आहे त्याचं काय करायचं काय नाही त्याला जे तुम्ही देत होते ते द्यायचं मी काय अलग सांगणार नाहीये त्याला एक कोंबडा द्यायची दरवर्षी कधी दिवाळीमध्ये का दिवाळीत द्यायची हा आता तो बसला तर नाहीये पण त्याच्या नावाने आपण एक ठेवू बाबा हे तुझं देतोय पण कोणत्याही कुलाला घराला कोणालाही त्रास द्यायचा नाही बाहेर उंबरण्याच्या बाहेर अक्षता बाहेर देवावर आपला गोडच राहणार कारण आपल्या देवारात नाथ पण बसले आपल्या देवारात लक्ष्मी पण बसले आपल्या देवात खंडोबा पण बसला आपल्या तुळजाभवानी पण बसले सर्व बसलं उंबरण्याच्या बाहेर नाही अक्षय रागा तुम्ही कुठेही करा मी त्याचा पुढची प्रोसेसिंग एवढ्या लोकांच्यात नाही सांगणार पर्सनली सांगेल फक्त ते यांचा नव्हता तो कुलामध्ये बसलेला होता हा मग याच्या तुम्हाला माहित होता का तो होता ते मग गोंधळामध्ये काय माहित झालं तुम्हाला मग आपण 1,00,000 2,00,000 खर्च करला तर योग्य मार्गाने चालत का योग्य मार्गाने चालत ना या झाडाला पण तकलीफ नको याच्याने काय होतंय आपल्या परिवारामध्ये वादविवाद होतोय कोण वाटत हर्षद आलं गे हे आलं गे तुम्ही आलं गे त्याच्यामध्ये वादविवाद तो माणसाने करीत ती बसलेली जी शक्ती असते ना ती काय करते तिची गवस करत नाही तोपर्यंत ती काय करते कुठेतरी आता तुम्हाला पण थोडा अनुभव तुम्ही आता काय नाही त्रास पण अनुभव आला असेल काही गोष्टी मनसता म्हणा काही हे तुमचं पोरग वाईट म्हणून नाही काही ना ते घटना घडतात त्या मग आता त्यांना योग्य जी शक्ती दिली ना तीच त्याला सांभाळायला सांगा तुम्ही दोघं समजावं त्याला कारण जी ती पिढोन पिढीची देणगी आहे ना ती तुमच्या पिढोन पिढी कोणाला देणारच ती
तर तुम्ही आता समजून सांगा, मी त्याचा विचार करतो. बघा, तुम्हाला जेव्हा कोणते कार्य कराल ना, देऊक मांडाल, लग्नाचं देऊक मांडलं तरी त्याचा मान बाजूला करायचा, देवकामध्ये गोड करायचं, तिखट त्याचं करायचं, बरोबर आहे. आणि त्याच्या जोडला बसले कोणती तिखट बोली, तिचा पण द्यायचं. मी तुम्हाला समजून सांगेल, जेणेकरून काय होईल, मी समजून देईन ना, लिहून देईन ना. मग दरवर्षी तर आपल्या कधी करायचं मी तुम्हाला सांगतो, दिवाळीला पण करू नका. जेव्हा घट उठतील ना, घट उठवल्यानंतर शेवटच्या दिवशी जो देवीचा मान असतो तो तिथं द्या, म्हणजे तो फिक्स होईल. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही देऊक मांडताना त्यावेळी देवाला तुमचं देऊक गोड्या आणि शिवाच्या बाहेर, म्हणजे त्याच्या बाहेर तिखट द्या. हे प्रत्येकाने दिलं तर त्याच्या मुलाला काय त्रास, म्हणजे त्याच्या घराला काय त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट दादा ऐका ना, दुसरी गोष्ट, या झाडाला पण सांगा, तुला जी देणगी ना दिली अशी दिली नाही, तीच सांभाळ तू, तुला कुठेही भटकवणार ना, कारण ती शक्ती कोणाला भेटत नसते. तुमच्या आजीची तुम्हाला दिली, तुम्ही नाही घेतली म्हणून ती इकडे आली, त्यालाही तुम्ही देऊन पाहिजे, पण त्याला भरकटता ठेवला का ठेवला, तिचा गौरी आहे ना जो जोडीदार, मसोबा बोला त्याला, बाववीर बोला, काही बोला, हा मग एकदा परत मांडायचा तुम्हाला तुम्ही. आता तुम्हाला एक सांगतो मी, ही जमीन देवासाठी दिली आहे का अशीच दिली आहे? हा, तर द्यायची असेल कायम स्वरूपाची तर एक होम करायचं. कोणता करायला होम? साधा भटजीला आणून होम करा, पवित्र जागा करा, जेणेकरून इथं बसलेले जे काय पिढून पिढीचं काय गोष्टी असतील त्याकडे तुझा मान आम्ही देऊन टाकू, बरोबर आहे. एक छोटासा भटजी आणून होम करा आणि पुढचं घ्या, मांडरचं कालवायचं घ्या, आणि कालवायचं झालं का 5 सुवासिनीला आरती करा देवीच्या नावाने. डोंगराची हवा न बैला जोसन गारवार, 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 डोंगराची हवा न बैला जोसन गारवार. आनंदाने मानपण घ्या तुमचं 5 सुवासिनी या. हा 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 केले ना. याच्या पुढे त्रास कोणाला झाला नाही पाहिजे तुम्ही असताना. तुम्ही चालवा, तुम्ही सांभाळायचे. आता याच्या पुढे कोणी काय वाकडं केलं हा तसं वचन द्या आम्हाला का सांभाळ कराल. द्या कोणतं लेणं हे घ्या तुमचं. चला घ्या तुमचं मानपान. चला स्थानावर राहता. दादा आई पुढे तुमच्या मी एक नारळ देतो ते त्यांना द्या. त्यांचं मान द्या. जे का असेल त्यांच्याकडेच राहू द्या. का हो
त्यांच्याकडे पहिले यायचं, त्यांच्याकडे त्यांचं पाठवून त्यांच्याकडे परत नको यांच्या थ्रूने द्या का. ऐका वारी यांची यांच्याकडे असू दे, पण जे दुसरं काय होतं आईला फक्त देऊन नारळ द्या एक नारळ.